किचन क्वीन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत हेल्दी आणि टेस्टी पत्ता गोबीचे कटलेट्स किंवा टिक्की। चला तर मग रेसिपीला सुरू करूया। पत्ता गोबी मुलं खात नाही, तर अशा प्रकारे तुम्ही पत्ता गोबीचे व्हेज कटलेट्स मुलांना अशा प्रकारे देऊ शकता। छान असं सजवून टोमॅटो सॉस सोबत जर ही रेसिपी खायला दिली तर मुलं आवडीने खातील। व्हेज पत्ता गोबीचे कटलेट्स बनवण्यासाठी या ठिकाणी 2 टेबलस्पून तीळ घेतलेले आहेत। 10 ते 12 वाटाण्याच्या शेंगा सोलून त्यामधील मटर काढून घेतलेले आहेत। 7 ते 8 लसूण पाकळ्या, 8 ते 8 हिरवी मिरची, मीडियम साईजचा कांदा खिसून घेतलेला आहे। 2 टेबलस्पून खिसून घेतलेला कद्दू, 1.5 कप गव्हाचं पीठ आणि 1.5 कप ज्वारीचं पीठ चाळून घेतलेलं आहे। 2 कप पत्ता गोबीचा किस घेतलेला आहे। हिरवी मिरची आणि लसूण मिक्सर ग्राइंडर मध्ये टाकून घ्यायचे आहे। मटार देखील टाकून घ्यायचे आहेत। 1 टेबलस्पून जिरे देखील टाकायचे आहेत। पत्ता गोबी चिरत असताना छोटे छोटे पीसेस रिमेनिंग राहिले होते, ते देखील आता मिक्सर ग्राइंडरला ग्राइंड करून घेऊया। 2 टेबलस्पून तीळ घेतलेले आहेत, यामध्ये तीळ टाकायचे आहेत आणि थोडे रिमेनिंग ठेवायचे आहेत, ते का मी ते नंतर सांगते। 1/4 टीस्पून लाल तिखट, 1/4 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून चवीनुसार मीठ, 5 टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। मिक्सर ग्राइंडरला फिरवून घेतलेले मिश्रण देखील यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि या रेसिपीमध्ये आपण पाण्याचा वापर करणार नाहीत। सर्व मिश्रण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। या रेसिपीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या देखील यामध्ये वापरू शकता, पण जास्त प्रमाण पत्ता गोबीचं ठेवायचं आहे, कारण हे पत्ता गोबीचे कटलेट्स आहेत। पहा, व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मेन म्हणजे आपण या रेसिपीमध्ये पाण्याचा वापर करणार नाहीत। कांदा आणि पत्ता गोबी वापरलेली आहे आपण, त्याचंच पाणी या रेसिपीला सुटतं, त्यामुळे पाण्याची एक्स्ट्रा काही गरज नाही। घट्ट असं गोळा तिंबून घ्यायचा आहे। पीठ तिंबून झाल्याच्या नंतर आपण या पिठाला 5 मिनिटांसाठी रेस्टला ठेवून देऊया। पाण्याचा वापर न करता मी पीठ तिंबून घेतलेलं आहे आणि 5 मिनिटांसाठी या पिठाला रेस्टला देखील ठेवलं होतं। त्यानंतर हे घट्ट असं पीठ म्हणून तयार आहे, कारण हे पीठ तुम्ही जसं ठेवाल तसं याला पाणी सुटत जाईल। पूर्ण कटलेट्स आपले होईपर्यंत हे पीठ एकदम पातळ होऊन जाईल, त्यासाठी या पिठाला असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। पहा, एकदम सख्त असं पीठ आपण मळून घेतलेलं आहे। आता या पिठाचे आपण छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे आहेत। ज्या शेपचे आपल्याला कटलेट्स पाहिजे आहेत त्या शेपमध्ये तुम्ही कटलेट्स बनवू शकता। पहा, कटलेट्सला असा राउंड शेप देखील देऊ शकता। पहा किती छान दिसत आहे। तेलाचा वापर देखील करायची आपल्याला गरज लागलेली नाही। पहा किती सुंदर कटलेट्स आपले दिसत आहेत। आता असेच सर्व कटलेट्स मी तयार करून घेते। आणखी एक मेथड मी तुम्हाला कटलेट्स बनवण्याची दाखवणार आहे। असे गोल करून घेतल्याच्या नंतर कटलेट्स पहा असा गोल शेप देत जायचा आहे आणि आता या गोल शेपला आता आपण चौकोनी शेप द्यायचा आहे। या साइडने असे दाबून घ्यायचं आहे आणि या तिकडच्या साइडने थोडंसं दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून थोडासा वेगळा शेप येईल आणि दिसायला देखील छान दिसेल। त्यामुळे मुले ही पत्ता गोबी पासून केलेले कटलेट्स फार आवडीने खातील। पहा किती छान शेप दिलेला आहे। तुम्हाला ज्या प्रकारे शेप द्यायचा आहे त्या प्रकारे शेप तुम्ही देऊ शकता। फार जाड करायचं नाहीये, एवढीच काळजी घ्यायची आहे। आणि हे पीठ पातळ व्हायच्या आधी पटपट कटलेट्स तयार करून घ्यायचे आहेत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। पहा कटलेट्सचा छान असा शेप देऊन तयार आहे। सर्व कटलेट्सला शेप देऊन झालेला आहे। पहा, नंतर मी या कटलेट्सला थोडंसं फ्लॅट केलेलं आहे। पहा शेप। पॅन गरम होत आहे तोपर्यंत आपण 2 टेबलस्पून ऑइल ग्रीस करून घ्यायचं आहे। तव्याला ऑइल ग्रीस करून झालेला आहे आणि तवा देखील गरम झालेला आहे। आता आपण एक एक करत सर्व टिक्की यावरती ठेवायचे आहेत आणि व्यवस्थित एक साइड आधी भाजून घ्यायची आहे। त्यानंतर आपण दुसरी देखील बाजू भाजून घेऊया। मीडियम गॅसवरती 5 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। 5 मिनिट झालेले आहेत
तुम्हाला वेळ थोडाफार कमी किंवा जास्त देखील लागू शकतो। पहा, टिक्कीला असं आपण आता पलटून घ्यायचं आहे। पहा, एक साईड छान अशी खरपूस भाजून झालेली आहे। आता दुसरी देखील बाजू अशाच प्रकारे भाजून घ्यायची आहे। एकदम कमी ऑइल लागते या रेसिपीला, हेल्दी आहे आणि खायला देखील फार टेस्टी लागते। नक्की ट्राय करा ही रेसिपी। आता ही देखील साईड आपण 5 मिनिटांसाठी झाकून ठेवून द्यायची आहे। 5 मिनिट झालेले आहेत। टिक्की आपली किती क्रिस्पी बनून तयार आहे। आता एक एक करत ही टिक्की आपण काढून घेऊया। आता मी तुम्हाला दुसरी मेथड दाखवते। ही होती पहिली मेथड टिक्की बनवण्याची। दुसरी मेथड देखील आपण वापरणार आहोत। ही रेसिपी बनवण्यासाठी 1 टेबलस्पून ऑइल घेतलेला आहे। ते व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचे आहे। पहा, ऑइल ग्रीस करून घेतलेल्या भागावरती आपण थोडेसे तीळ टाकून घ्यायचे आहेत। असे मी तुम्हाला रिमेनिंग तीळ ठेवायला सांगितले होते ते यासाठी। तर आता ही टिक्की यावरती ठेवून द्यायची आहे आणि आता दोन्ही साइड्स आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। यावरती देखील आपण झाकण ठेवणार आहोत। याला 2 मिनिटांसाठी ठेवून देऊया। 2 मिनिट झालेले आहेत। खालची साइड आता खरपूस भाजून तयार झालेली आहे। पहा, आणि आता ही देखील बाजू खरपूस भाजून घ्यायची आहे। पहा किती छान कलर आलेला आहे। तर 2 मिनिटांसाठी ही देखील बाजू भाजून घेऊया। 2 मिनिटांनंतर या टिक्की आता आपण काढून घेऊया। पहा, गरमागरम व्हेज कटलेट्स आपले तयार आहेत। पत्तागोबी मुलं खात नाही, तर अशा प्रकारे तुम्ही पत्तागोबीचे व्हेज कटलेट्स मुलांना अशा प्रकारे देऊ शकता। पहा, किती सुंदर रेसिपी बनवून आपली तयार आहे। पहा, प्रेझेंटेशन देखील मी किती छान बनवलेलं आहे। अशा प्रकारे जर मुलांना तुम्ही छान असं सजवून टोमॅटो सॉस सोबत जर ही रेसिपी खायला दिली तर मुलं आवडीने खातील।